नमस्कार मित्रांनो. 8व्या वेतन आयोगाची वाट पाहणाऱ्या केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी. 8वा वेतन आयोग नेमका आपला अहवाल कधी देणार? सरकारला दर महिन्याला आयोगाच्या कामाची माहिती देणे बंधनकारक आहे का? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे 8वा वेतन आयोग 1 जानेवारी 2026 पासून लागू होणार आहे का? या सर्व प्रश्नांची स्पष्ट माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री यांनी राज्यसभेमध्ये दिलेल्या माहितीनुसार 8व्या केंद्रीय वेतन आयोगाची स्थापना 3 नोव्हेंबर 2025 रोजी जारी करण्यात आली. आयोगाला स्वतःची कार्यपद्धती निश्चित करण्याचा अधिकार देण्यात आला आहे. तसंच आयोगाच्या संदर्भ अटींमध्ये त्यांच्या कामाच्या प्रगतीबाबत सरकारला नियमितपणे अपडेट देणं बंधनकारक असल्याचं नमूद नाही. आता सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे सरकारनं स्पष्ट केलं आहे की 8वा केंद्रीय वेतन आयोग स्थापनेपासून 18 महिन्याच्या आत आपल्या शिफारसी केंद्र सरकारसमोर ते सादर करतील. 3 नोव्हेंबर 2025 पासून 18 महिने मोजल्यास 3 मे 2027 पर्यंत आयोगाचा अहवाल सादर होणे अपेक्षित आहे. मात्र लक्षात ठेवा, 3 मे 2027 ही अंतिम मुदत आहे. आयोग त्यापूर्वी अहवाल सादर करू शकतो. पण अहवाल आल्यानंतर लगेच पगार वाढणार आहेत का? इथेच तर मोठा ट्विस्ट आहे. आयोगाने अहवाल दिल्यानंतर केंद्र सरकार त्यातील शिफारसी स्वीकारायच्या की त्यात काही बदल करायचे याचा निर्णय घेणार आहे. आणि या मंजुरीसाठी ठराविक कायदेशीर कालमर्यादा निश्चित नाही. म्हणजेच आयोगाचा अहवाल मे 2027 मध्ये आला तरी त्याच क्षणी नवीन वेतन श्रेणी लागू होईलच असं नाही. 7व्या वेतन आयोगाने नोव्हेंबर 2015 मध्ये अहवाल सादर केला होता. त्यानंतर केंद्र सरकारने जून 2016 मध्ये बहुतांश शिफारसींना मंजुरी दिली. मात्र सुधारित वेतनाचा प्रभाव 1 जानेवारी 2016 पासून देण्यात आला होता. यामुळेच आता कर्मचाऱ्यांच्या मनात एक मोठी अपेक्षा आहे, ती म्हणजे 8वा वेतन आयोगालाही पूर्वलक्षी प्रभावाने 1 जानेवारी 2026 पासून लागू केले जाईल का? याचं उत्तर सध्या तरी निश्चित नाही. सरकारच्या अंतिम निर्णयावर, मंत्रिमंडळाच्या मंजुरीवर आणि आर्थिक बाबींवर अंमलबजावणीची तारीख अवलंबून असेल. मात्र 7व्या वेतन आयोगाच्या धर्तीवर सरकारने निर्णय घेतल्यास 1 जानेवारी 2026 पासून पूर्वलक्षी प्रभावाने लाभ देण्याचा पर्याय हा असू शकतो. त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा, अहवालाची अंतिम मुदत ही 3 मे 2027 असेल. पण प्रत्यक्ष पगारवाढ कधी मिळणार हे सरकारच्या मंजुरीनंतरच स्पष्ट होईल. तुम्हाला 8व्या वेतन आयोगाचा फिटमेंट फॅक्टर, संभाव्य पगारवाढ आणि 1 जानेवारी 2026 पासून थकबाकी किती मिळू शकते याची माहिती हवी असेल तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा. अशा सरकारी कर्मचारी, वेतन आयोग आणि पेन्शनच्या महत्त्वाच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला नक्की दाबा. धन्यवाद.